तर आजच्या दिवसातील मित्रांनो आपण पाहतोय की हा पोल फायनलचा सामना असेल तिसऱ्या दिवसातील. एक बाजूने आपण पाहतोय बेलपाली तर दुसऱ्या बाजूने चिरापाली नुकत्याच झालेल्या सामन्यात आपण पाहतोय सेकंड राऊंडच्या सामन्यामध्ये देवडोंगरी या संघाला पराभूत केलं होतं. अवघ्या 9 विकेटने तो सामना जिंकला होता. योगेश यांनी 30 धावांची खेळी केली. मॅन ऑफ द मॅचचा मात्र मानकरी ठरला. त्यानं 7 ला ती विलास यांची तो देखील 32 धावांवरती नॉट आउट राहिला. परंतु यावेळेस मात्र प्रत्येकदा बेलपाली संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आणि आमंत्रित केले परत एकदा चिरापाली ब या संघाला. दोन्ही संघाला आमच्या या संघर्ष क्रिकेट क्लब हर्षोल आयोजित या गौरकमिटीकडून दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा असतील या पोल फायनलच्या सामन्यासाठी. जाऊया आपण मैदानाकडे. क्षेत्ररक्षण मात्र सजवून झाले. चिरापाली बस संघाकडून पहिला बॉल हाताळण्यासाठी या मैदानावरती असेल आपण पाहतोय की हर्ष उर्फ गोटीराम. हलकीशी अपील स्कोरला एक 55 प्रश्न विचारला होता की त्या ठिकाणी बॅटचा किनारा लागला होता की नव्हता. परंतु यावेळेस हर्ष यांना मात्र षटक करण्यासाठी आमंत्रित केले चिरापाली बस संघाने. 4 षटकांचा हा सामना. मागच्या मॅचमध्ये देखील काही कमालची बॅटिंग गहराई आहे. बॅटिंगमध्ये बघितले गेले तर देखील 64 धावांचा पाठलाग देखील या ठिकाणी केला गेलाय. म्हणजे या ठिकाणी कुठेतरी मोठी धावसंख्या उभारावी लागेल बेलपाली या संघाला. फुललेंचा बॉल स्कोर लेग बिलकुल खेळलाय फटका. नो चान्स. चेंडू सीमार सपार निघून जाईल. चौकार. या गोलंदाजाला मात्र परवणी आली 100 रुपयाची कॅश प्राइज. जर एक विकेट जर काढली गेली हर्षद यांनी तर डुबा यांच्याकडून मात्र 100 रुपयाची कॅश प्राइज आली. अभिनंदन डुबा खोसकर. डुब डुब डुबा डुबा यावेळेस डुबवलं जाईल. परंतु आपण पाहतो की स्कोर लेग बिलकुल फटका खेळलाय. अजब गजब तरीकेचा फटका स्ट्रोक. चेंडू सीमा पर निघून जाईल. 4 रन. आपण क्रिकेट प्रेमी आहात मित्रांनो. भले आपण क्रिकेट खेळत नसलं कारण आपल्याला संघामध्ये स्थान मिळाले असेल नसेल कदाचित तरी देखील आपण क्रिकेट प्रेमी असल्या कारणाने आपल्या गावासाठी आपल्या गोलंदाजाला आपण नक्कीच वैयक्तिक बक्षीस लावतोय आणि त्या ठिकाणी आपल्याला बक्षीस पाहायला मिळते. गॅपमध्ये खेळलेला फटका पाठीमागे एक क्षेत्ररक्षक हलक्या हाताने अडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु हे महागात पडू शकते कारण एक धाव होती तिथे दुसरी धाव देखील पूर्ण कंप्लीट पाहायला मिळू शकते. एक शॉर्ट रन म्हणजेच एक धाव या ठिकाणी गृहीत धरली जाईल. स्टेप आउटचा प्रयत्न डीप पॉइंट. हो बिलकुल हातात आली होती शिकार. अंतिम क्षणाला मात्र कॅच जर पकडला गेला तर एक सनसेबल कॅच पाहायला मिळाला असता. यावेळेस मात्र एकच धाव. मागच्या मॅचमध्ये रवी लवकर तर बाद झाला होता परंतु यावेळेस मात्र डाव सावरत असताना पार्टनरशिप सजवली जाते बेलपाली संघाची. आतापर्यंत जर बघायला गेलं तर बेलपाली संघाने देखील चिंचवड सारख्या संघाला पराभूत केलं होतं. त्यानंतर त्यांची लढत झाली होती ती मात्र मानिपरा बस संघाविरुद्ध. त्यांना देखील पराभूत केलं होतं आणि यावेळेस बिलकुल क्वालिटी फटका पाहायला मिळतोय. क्लासिक फटका. चेंडू सीमारच्या पलीकडे निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये 4 रन. याच्यात परवणी आली होती की डुबा खोसकर यांनी मात्र परवणी लावली होती या गोलंदाजाला किंवा या गोलंदाजाला असेल किंवा नसेल किंवा चिरेपालीच्या सर्व गोलंदाजाला ही परवणी असेल. ज्या गोलंदाजाने जर विकेट काढली गेली तर या ठिकाणी डुबा खोसकर यांच्याकडून 100 रुपयाची कॅश प्राइज झाली. परंतु या ठिकाणी मात्र समाचार घेत असताना चांगली फटकेबाजी केली जाते बेलपाली संघाकडून. म्हणजे पहिले षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या 14 आपण पाहतोय. बिना विकेट गमावून बेलपाली या संघाची धावसंख्या. सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए प्रथम टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेत असताना मात्र त्यांनी आतापर्यंत मात्र गोलंदाजीवरती मॅचेस काढल्या गेल्या आहेत. गोलंदाजी मात्र शस्त्र चांगला आहे धारदार. यावेळेस योगेश थिळके येईल. ओहो एक क्रॉस द लाइन. क्या करते हो कैसे करते हो कमाल के करते हो. लेकिन यावेळेस नो बॉलचा कॉल. पंचवटी चौका. 4 रन. रवी मेकेसर जर बघेल तर मेजर या ठिकाणी आपण पाहतो की नक्कीच मेजरचा तडाखा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय बेलपाली संघाकडून. आतापर्यंत जर बघेल तर प्रत्येक सामन्यात मात्र इन्फॉर्म फलंदाजामध्ये त्यांच्या बॅटच्या माध्यमातून चांगल्या आपल्याला धावा पाहायला मिळाल्या होत्या.
नो बॉलला आपण पाहतो की फील्ड चेंज या ठिकाणी तर होणार नसेल, कारण फील्ड चेंज आणि साइड चेंज तर या ठिकाणी नो बॉलवरती पाहायला मिळणार नाही. स्टेप आउट केलाय. वाह, कमालचा फटका गॅप मध्ये असेल. या ठिकाणी देखील वन बाउंस के साथ चेंडू सिम्मार्स आपल्याकडे निघून जाईल. काय आपण पाहतो की रवी मेघेसरांच्या झंझावत, मेजरच्या झंझावत अर्थात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेट रिजन मध्ये फटका खेळल्यानंतर एक 56 इंचाची छाती तर फुलतेपर्यंत आपल्या संघासाठी धावा मात्र देखील धावा जमवताना देखील जास्त प्राप्त केले जाते. आतापर्यंत जर बघाल तर रवी मेघेसर या ठिकाणी 14 धावावरती खेळतोय. कुल मिळाकर धावसंख्या जाऊन पोहोचते यावेळेस 22 धावा. फाईन लेग दिशा दिली, ताकद नाही तर नजाकत भरा स्ट्रोक. यावेळेस चेंडू थांबणार नाही. चेंडू सिम्मार्स आपल्याकडे निघून जाईल चौकारांसाठी. बॅक टू बॅक अनदर बाउंड्री, 4 रन. योगेश तिडकेसाठी देखील प्रवणी असेल. डुबा खोसकर यांच्याकडनं एक विकेटची आवश्यकता असेल. कोणता गोलंदाज ब्रेक थ्रू देईल? ओ हो, प्लस मध्ये मॅक्झिमम क्लासिक फटका. प्रेक्षक दर्शनीय फटका जाऊन दर्शक गिरगामध्ये पडतोय. चेंडू सिम्मार्स आपलीकडे षटकारांसाठी. दुसरे षटक मार्गादी पथावर आहे. यावेळेस योगेश तिडके गोलंदाजी करतोय. मागच्या जेव्हा मात्र देवडोंगरी संघाविरुद्ध देखील महागड षटक पाहायला हाताळलं गेलं होतं. त्या षटकात देखील 20 धावा, परंतु यावेळेस देखील एक सुरेख समाचार घेतला जातोय. तो मात्र रवी मेघेसरांकडून. मेजर खासदार आपण पाहतोय की त्या बॅटच्या माध्यमातून आतापर्यंत 28 धावा, 9 बॉलमध्ये 28 धावा. काय विस्फोटक अंदाजाने फलंदाजी. 4-4-4 नंतर षटकार. घुटणे टिकून खेळलाय प्रयत्न स्कोर लेगच्या दिशेने. यावेळेस मात्र डॉट चेंडू काढला जाईल, कारण अपेक्षित जी मात्र वाट बघितली जात होती की चेंडू तेज रफ्तारच्या गतीने बॅटवरती येईल, हीच अपेक्षा करत असताना घुटणे टिकून खेळण्याच्या प्रयत्नात मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. आतापर्यंत डॉट बॉल काढल्यानंतर पुढील बॉल प्रत्येकदा टाकावा लागेल योगेश तिडके यांना. ओ, बॅटचा किनारा आवाज जरूर आला होता. वाईट कटर करण्याचा प्रयत्न केला होता आणि यावेळेस जर बघेल तर सोडून दिला असता तर कदाचित पंच देखील त्या ठिकाणी जाऊन परीक्षण करतायत की बॉल कुठेतरी बॉपनगिरीच्या बाहेर आहे की नाही. जी बॉपनगिरी त्याच्या आत असेल, अंदर असेल, परंतु यावेळेस मात्र या ठिकाणी सुरक्षित कारण चांगला चेंडू हाताळला गेलाय. कारण त्या तिथून ऑफच्या बिलकुल कव्हर करत असताना स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात बॅटचा बिलकुल मोठा किनारा लागल्यानंतर डॉट चेंडू येतोय. 5 चेंडू टाकून झाले. शेवटचा बॉल बाकी शिल्लक षटक यार्कर. कारण मी वारंवार सांगतोय जर फलंदाजापासून आपल्याला वाचायचे असेल तर जसप्रीत बुमराह सारखे आपल्याला षटक यार्कर गोलंदाजी करणे आवश्यकता आहे. शॉर्ट पिच डिलिव्हरी, अंतिम बॉलवरती देखील एक सुरेख फटका पाहायला मिळतोय. अनबिलिव्हेबल. चेंडू सिम्मार्स आपल्याकडे निघून जाईल, 4 रन. थर्टी 37 धावा. हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स पहिल्या लाइव विकेटची को पार्टनरशिप खास करून सब्सक्राइब बघितलं कीजिए तर त्यात और मात्र बेल आइकन बल्ला क्लिक चमकतोय. तो मात्र रवी कीजिए. मेघेसरांच्या सातारा स्पोर्ट्स लाइव के मेजर परंतु लेटेस्ट मात्र वीडियो बेलपाली सबसे संघाकडून पहले मात्र काही देखने के लिए फटकेबाजी. यावेळेस जर बघायला गेलं तर नक्कीच तरुण पोरांना लाजवेल म्हणजे त्यांची फिटनेस पाहायला मिळते आणि फिटनेस येत असल्याकडे हमारा आपण पाहतो की चैनल त्यांना मुलाची सातारा साथ देखील स्पोर्ट्स दुसऱ्या बाजूने लाइव लागते. को मात्र सब्सक्राइब रॉसन कीजिए यांची और आतापर्यंत बेल रॉसन आइकन यांना क्लिक स्ट्राईक तर मिळालं नाही, कीजिए. पहिली दफा या तिसऱ्या सातारा षटकातील स्पोर्ट्स लाइव पहिल्या के स्ट्राईक लेटेस्ट मिळेल. वीडियो कारण जेवढी सबसे स्ट्राईक पहले घेतली होती देखने ती के लिए मात्र रवी मेघे रोहित माफ करा मित्रांनो, एक मला असं वाटलं की रोशन असेल पण रोहित यांचा देखील श्रेक फटका. यावेळेस डीप मध्ये तर जाईल, झेल तर सुटतोय, डोक्याला हात लावले जातात, परंतु अंतिम क्षणी मात्र पंचांचा कॉल येतोय. चेंडू सीमा पार निघून जाईल, 4 रन. या ठिकाणी डुबा खोसकर यांनी जर बघितलं तर परवणी लावली होती एक विकेटसाठी, परंतु अद्याप विकेट या ठिकाणी मात्र काढता आली नाही. ते चिरापाली बस संघाला जेव्हा टीम वर्क जर चांगली असते ना तेव्हा आपण चांगली फलंदाजी देखील करते. कारण
प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आपली प्रॅक्टिस जर चांगली असेल तर आपण चांगल्या गोलंदाजासमोर देखील चांगली फटकेबाजी करू शकतो आणि त्याचे चित्र या मैदानाच्या आत पाहायला भेटते. लेग स्टंपवर थोडासा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलिंगचा संपर्क नाही. बॅट आणि पॅडच्या मधोमधून मात्र चेंडू सरळ यष्टीच्या पाठीमागे गेल्यानंतर यावेळेस डॉट चेंडू पाहायला मिळतोय. भलेही आपल्याला मित्रांनो विकेट मिळत नसेल तर या ठिकाणी कदाचित आपल्याला डॉट चेंडू काढणे गरजेचे असेल. चिरापाली बस संघाला शॉर्ट बॉलला मात्र फटका खेळला. नॉमेन्स मध्ये लँड पवन येईल त्या ठिकाणी विकेट धावती संतुष्ट लागेल कारण रवी मेजर या ठिकाणी स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नात मात्र दुसऱ्या धाव करण्याची कुठल्याही प्रकारची आपल्याला गुंजाईश पाहायला मिळाली नाही. एकच धावती समाधान मानत असताना मात्र हे तिसरं षटक मार्गती पथावर चालू असताना आतापर्यंत जर बघाल तर 3 चेंडू टाकून झाले 5 धावा खर्च केलाय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल या तिसऱ्या षटकात येईल. 4:47 झाल्यानंतर आपण पाहतो की बेलपाली संघाने टॉस जिंकला होता. योग्य निर्णय. आतापर्यंत 42 धावा कुठल्याही प्रकारची विकेट नाही. पहिल्या विकेटची पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळते. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता. डीप मध्ये फटका पाहायला प्रत्येकदा आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. यावेळेस मात्र सांद्र क्षेत्ररक्षण एक धावती संतुष्ट राहावं लागेल. 43 धावा पहिल्या विकेटची पार्टनरशिप त्यात मात्र योगदान लाभते ते मात्र रवी मेघे साहेब यांच्या 33 धावा. त्यानंतर 9 धावती खेळतोय रोहित फुललेंचा बॉल. त्याच रिप्ले मध्ये पाहाल त्याच ठिकाणी हलकीशी मिस फील्ड. चेंडू सिम्मारीस आपलीकडे निघून जाईल. 4 रन. धावसंख्या तर मित्रांनो या ठिकाणी मोठी बनवावी लागेल कारण आपण बघितलं असेल चिरापाली बस संघाने देखील देवडोंगरी या संघाविरुद्ध 64 धावांचा पाठलाग करत असताना तो सामना अवघ्या 9 विकेट्सने जिंकला होता. यावेळेस मात्र बॅटिंग तर मजबूत आहे परंतु आपल्याला धावा देखील रोखावे लागतील. आपल्याला अंतिम टॉप 8 मध्ये प्रवेश करायचा असेल तर. आतापर्यंत या षटकात 10 धावा 2 चौकार पाहायला मिळाली आणि 2 चौकार मारल्यानंतर 2 सिंगल धावा देखील अद्यापही कुठल्याही गोलंदाजाला या ठिकाणी विकेट काढता आली नाही आपल्या संघांसाठी. कारण खास करून बघितले तर रोहित आणि रवी मेजर यांची फटकेबाजी सुंदर पाहायला मिळते. यावेळेस बिलकुल वाईट यार्करमध्ये चेंडू हाताळला होता आणि हाताळत असताना मात्र हा चेंडू सुरेख पाहायला मिळाला. अंतिम बॉल डॉट आल्यानंतर 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 47 नो विदाउट लॉट्स. बेलपाली या संघाची धावसंख्या उर्वरित 1 षटकांचा खेळ बाकी शिल्लक. माफ करा मित्रांनो मला वाटतं की 4 षटकांचा नसेल बहुतेक 5 षटकांचा सामना म्हणजे अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी शिल्लक असेल कारण 3 षटक पूर्ण झालेत. 3 षटक पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर 47 धावा म्हणजे अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी शिल्लक असेल. अजय गोलंदाजी करण्यासाठी येईल. अजय थिगळे एक लिटल मास्टर पहिल्याच चेंडूवरती आक्रमण स्वागत केले. यावेळेस अजय यांचे देखील चेंडू बिलकुल डेफिनेटली हवाई सफर करत असताना सीमा पार निघून जाते 6 धावीसाठी. (39) 39 धाववरती खेळतोय रवी मेजर. काय हा तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. आवाज तर आलाय बंबल झालाय की नाही त्या ठिकाणी आपण पाहतोय की निकीच या ठिकाणी बिलकुल या ठिकाणी थडंफार नाही मात्र निकीच या ठिकाणी टीव्ही अंपायरला मात्र पुष्टीकरण करण्यासाठी मात्र निकीचा प्रश्न विचारला गेला. या ठिकाणी डिसिजन पेंडिंगवर असेल. यावेळेस विकेट बॅटचा बिलकुल किनारा लागला होता आणि लागत असताना बिलकुल डमीला टच तर झाला नव्हता कारण बॅटला किनारा लागल्यानंतर सरळ विकेटच्या पाठीमागे चेंडू जाऊन विसरते परंतु जाता जाता आपलं काम तमाम केले रवी मेजर यांनी आपल्या संघासाठी कारण मला वाटतं
39 धावांची एक विस्फोटक अंदाजाने फलंदाजी केली आणि आपल्या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवली, कारण 14 बॉलमध्ये 39 धावांची या ठिकाणी खेळीची पारीचा अंत होतोय. विनायक न्यू बेटर विनायक येतोय. पहिल्या विकेटचे पतन 53 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटची बनल्यानंतर मात्र 53 हा पहिला विकेट बेलपाली या संघाचा, कारण मेजर यांनी सुरेख फटकेबाजी केली होती. 39 धावांची, परंतु यावेळेस मोठा फटका खेळण्याची पूर्वतयारी केली होती विनायकने देखील, कारण 5 षटकांच्या सामन्यात जेवढी मोठी धावसंख्या उभारली जाईल तेवढं मात्र प्लस पॉईंट राहू शकेल हा संघ बेलपाली. त्या हेतूने मात्र फलंदाजी केली जातील, कारण 53 धावांची पहिल्या विकेटची पार्टनरशिप जमवत असताना हे मात्र चौथं षटक कट केलाय. यावेळेस चेंडू सीमा पार निघून जाईल, कारण आक्रमक फटका पाहायला मिळतोय विनायक यांचा हा पहिला षटकार. $59 59 धावा, 5वे षटक, 4 चेंडू टाकून झाले, 1 विकेट. स्टेप आउट, बॅक टू बॅक अनादर. त्याच हवाई यात्रेमध्ये रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल, जो पहिला षटकार मारला होता त्याच पद्धतीने मात्र हा दुसरा षटकार त्याच जागेमध्ये डीप मध्ये खेळलेला फटका षटकार. शेवटचा बॉल बाकी शिल्लक असेल. आतापर्यंत या षटकात देखील 3 षटकार 18 धावा खर्च केलाय, 1 विकेट. रवी मेघे मेजर यांची विकेट काढल्यानंतर मात्र विनायक यांनी संधी घेतली आणि त्या गंगा नदीत मात्र हात धुतले तर जातात, आणि हात धुतल्यानंतर जर बघायला गेले तर शेवटचा बॉल बाकी शिल्लक होता. वाईटचा कॉल, राऊंड अँगलचा कट्टा मोडत असताना वाईटचा कॉल दिला जातो. वाईटचा कॉल आल्यानंतर अतिरिक्त धावामध्ये भर पडत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते. ते मात्र या ठिकाणी जर बघितली तर 66 धावसंख्या 66. मागच्या मॅचमध्ये आपण पाहतो की 64 धावांचा पाठलाग तर केला होता, परंतु यावेळी मात्र मोठी धावसंख्या उभारली जाते. कट केलाय. जमिनीच्या लगेचच्या दरम्यान डीप वाईडिश लोंगा फ्रिजनमध्ये जाईल. 1 धाव तर खाली जाईल, परंतु 1 धाव काढत असताना स्ट्राईक रोटेट केली जाते. रोटेट करत असताना जर आपल्यासमोर स्ट्राईक ठेवली जाईल, कारण या चौथ्या षटकातील शेवटचा बॉल बाकी शिल्लक होता. अंतिम बॉलवरती 1 धाव येते. 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 67 धावसंख्या, लॉट्स ऑफ 1 विकेट. बेलपाली संघाची धावसंख्या आपण पाहतोय. उर्वरित 6 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. सदुसष्ट धावसंख्या, शेवटच्या षटकांचे खेळ बाकी शिल्लक मित्रांनो. चिरापाली बस संघ, कारण देवडोंगरी संघाविरुद्ध आपण 64 धावांचा पाठलाग तर केलाय, परंतु या ठिकाणी जर तेव्हा मात्र 4 षटकांचा होता, परंतु यावेळेस आपण पाहतो की 5 षटकांचा सामना असल्या कारणाने या ठिकाणी रोशन येईल गोलंदाज चिरापाली बस संघाकडून. सांगतात की वाटा सापडत जातील, आपण शोधत जायचे, परंतु शोधत असताना आपण वाट पाहतो की विकेट शोधली जाईल का. स्कोर लेग पंचानं प्रश्न विचारला होता दौलत गुलम यांना, परंतु आपल्या बिलकुल त्या ठिकाणी सुरक्षित आपल्या निर्णयावर ठाम राहत असताना कुठल्याही प्रकारची अपील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला फेटाळून लावताना पाहायला मिळाली. आणि लावत असताना जर बघायला गेलं तर या ठिकाणी अजूनही शेवटच्या षटकातील जर बघणे योग्य ठरेल की 5 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. फुलरल्यांचा बॉल फटका पूर्णपणे फसला आहे. विकेट किपरचा कॉल आहे, त्या ठिकाणी कॉल असल्या कारणाने कॅच पकडला जाईल. यावेळेस दुसरे विकेटचे पतन, हलकासा एक मोमेंटम स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा एक उपरी हिस्सा लागल्यानंतर स्कोर लेगच्या दिशेने बिलकुल डाऊन कॅच पकडला गेलाय. कॅच पकडत असताना मात्र हे दुसरे विकेटचे पतन बेलपाली या संघाला.
यावेळेस आपण पाहतोय की निकीची 2 चेंडू टाकून झाली. रोशन यांना पहिली सफलता मिळते कारण विनायक सरांची विकेट काढल्यानंतर अजूनही रोखण्याच्या रन्सवर रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. 67 67 धावसंख्या. सुभाष येईल नवीन बॅटर मित्रांच्या आत बेलपाली संघाकडून सुरेख सुरुवात केली होती. 53 व पहिला विकेट 53 व पहिली पार्टनरशिप जमवत असताना ओ काय फिटनेस. संध्याकाळच्या सत्रातील मात्र निकीचला जवाब फटका पाहायला मिळतोय. क्लासिक फटका स्टँडर्ड केल्यानंतर षटकार. यावेळेस मित्र बिलकुल वाईट चेंडूला जाऊन दिलं होतं ते मात्र लेग स्टम्पच्या बाहेर विकेटच्या पाठीमागे, परंतु वाईटचा कॉल आल्यानंतर षटकार तर मारला होता 74 धावावरती. मात्र पहिली दफा आपण पाहतोय सुभाष यांच्या बॅटच्या माध्यमातून एक चांगला फटका, उपयोगी फटका कारण एक मोठी धावसंख्या उभारण्यात यश प्राप्त केली बेलपाली संघाने. फटका पूर्णपणे फसलाय नॉमेन्स मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, प्रयत्न केला होता कॅच पकडण्याच्या प्रयत्नापर्यंत अपयश येते. रनिंग बिटवीन द विकेट या चेंडूवरती 2 धावा आणि 2 धावा आल्यानंतर जर बघायला गेलं तर अजूनही या षटकातील दोन चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल. 76 2 विकेट 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक या पहिल्या इनिंग मधील. स्टंपिंग करण्याचा प्रयत्न केलाय 5व्या बॉलवरती, मात्र या ठिकाणी विकेट प्राप्त केली जाते. विकेट काढली गेली. सुभाष बाद होतोय. सुभाष यांनी आपल्या संघासाठी केवळ 8 धावांची खेळी केली. रोहित अजूनही 13 धावांवरती खेळतोय. यावेळेस मात्र बेलपाली संघाचे कर्णधार विक्रम या ठिकाणी मैदानाच्या आत जाईल. विक्रम खंजोडे आपण पाहतो की अंतिम चेंडूचा खेळ खेळण्यासाठी येईल, परंतु मात्र एक मोठा आव्हान असेल चिरापाली बस संघासमोर, कारण 4 षटकामध्ये मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं असेल की 4 षटकामध्ये 64 धावा तर बनवल्या गेल्या होत्या. त्यांच्या पाठला करत असताना तो मात्र 9 विकेटने सामना जिंकला होता. शेवटचा बॉल बाकी शिल्लक तर असेल आणि शेवटचा बॉल बाकी शिल्लक असले काय आपण पाहतो की कठीण परिस्थितीत तुम्ही तुमचा आत्मविश्वास सोडला नाही तर तो तुमची सर्वात मोठी ताकद बनतोय. जर तुमचा आत्मविश्वास या ठिकाणी जर नक्कीच उंचावेल तर डेफिनेटली आपण सेकंड इनिंग मध्ये देखील चेस करू शकतोय. अंतिम बॉल पवन येतोय. अंतिम बॉलवरती मात्र नक्कीच एक समयला वाटलं होतं की कॅच पकडला जाईल का, परंतु यावेळेस अंतिम चेंडूवरती रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव नाही तर दुसरी धाव देखील दुसरी धाव पूर्ण षटक समाप्त होते. 5 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय 78 78 धावा 79 79 धावांचं टार्गेट चिरापाली बस संघासमोर असेल. 30 बॉल मध्ये 79 धावांचे टार्गेट असेल. अजय भाऊ आपण एक विकेट काढली गेली होती तर आपल्या ठिकाणी डुबा चार्जकर यांनी या ठिकाणी चार्जकर नाही खोसकर यांनी या ठिकाणी आपल्याला 100 रुपयाचे कॅश प्राइज लावले गेले होते, तर प्लीज आपण त्या ठिकाणी घेऊन जायचे. डुबा भाऊ एक विकेट साठी मात्र या ठिकाणी मात्र परवणी लावली होती डुबा खसकर यांनी. या ठिकाणी मात्र नक्कीच ते 1 रुपयाचे 100 रुपयाचे बक्षीस का असणं पण त्या ठिकाणी मात्र अजय भाऊ यांना मात्र देण्यात येते. अभिनंदन डुबा चार्जकर. तर दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहतोय मित्रांनो 79 धावांचे टार्गेट ठेवले. तर मित्रांनो संध्याकाळच्या क्षेत्रात आपण पाहतोय की पॉल फायनलचा सामना आमच्या संध्याकाळच्या क्षेत्रात 17 स्पॉट सिटी लाईव्हच्या माध्यमातून तमाम लाडके क्रिकेट प्रेमी जोडले आहेत आणि जोडत असताना मी नक्कीच आमच्या क्रिकेट प्रेमींना विनंती करेन की
या चॅनेलला जर नक्कीच आपला हा चॅनल आवडत असेल 17 स्पोर्ट्स यूट्यूब लाईव्ह तर नक्कीच आपण सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि शेअर करताना आपण पाहतो की तुम्ही जर कमेंट्स कराल तर या ठिकाणी कमेंट्स देखील आपल्या तुमच्यापर्यंत संदेश पोहोचवला जाईल. तत्पर्यंत आपण पाहतो की दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना 79 धावांचे टार्गेट ठेवले गेले चिरापाली ब या संघासमोर. दोन मीटर मैदानाच्या आत आपण पाहतो की विलास मागच्या मॅच मध्ये देखील 32 धावांवरती नॉट आउट राहिला होता आणि त्यांच्या फलंदाजी मार्फत मात्र चिरापाली बस संघाने देवडोंगरी संघाला पराभूत केलं होतं. परंतु 30 बॉल आणि 79 धावांचं टार्गेट या ठिकाणी पार केलं जाईल का? पहिलं षटक या ठिकाणी विनायक घेऊन येतोय. वन क्वालिटी मात्र बेलपालीचा एक विकेट टेकर गोलंदाज आपण पाहतो की राऊंड विकेटचा तर मारा केला जाईल. पहिलाच बॉल कट केलाय हलक्या हाताने पाठीमागे क्षेत्ररक्षक कॅच पकडण्याचा प्रयत्न केला जाईल. स्कोर लेगच्या दिशेने लँड झाल्यानंतर एक धाव पूर्ण, दुसरी धाव खाली जाईल. संकटामध्ये फसलाय परंतु खराब थ्रो असले करणाने मात्र आपण पाहतोय रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्याच चेंडूवरती 2 धावा. सट्टिक थ्रो जर फुलर लेनचा आला असता त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये तर कदाचित या ठिकाणी माघारी परतावं लागलं असतं, कारण सट्टिक थ्रो आला नसले करणाने त्या ठिकाणी जीवनदान तर मिळते. परंतु 2 धावा काढल्यानंतर संघाची धावसंख्या ओपन होते 2 ऑन द स्कोरबोर्ड. हो किलवाड केलाय वार्ड शॉट या ठिकाणी बिलकुल षटकारांसाठी चेंडू निघून जाईल 6 धावेसाठी. बिलकुल डीप कव्हर मध्ये खेळला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने. एक क्लासिक फटका पाहायला मिळतोय षटकार. काही क्लासिक फटकेबाजी जर पाहायला मिळते तर नक्कीच क्षमता आहे पलटवार करण्याची, कारण देवडोंगरी संघासमोर देखील चांगली फटकेबाजी केली होती या बॅटर्सने. हो चेंडूला उंचाई मिळाली परंतु मात्र संधी निर्माण झाली यावेळेस. 2 क्षेत्ररक्षक अनुमान अंदाज श्रीक झेल पकडलाय आणि झेल पकडत असताना मात्र मोठी विकेट. विनायक यांना विकेट मिळते कारण यावेळेस बॅटर्स बाद होते. आज बघितलं गेलं तर नक्कीच विनायक यांचा आज दिवस असेल, कारण जेव्हा जेव्हा आपल्या संघाला गरज भासली होती आपल्या विकेटची किंवा फलंदाजी मार्फत तेव्हा जाऊन मैदानाच्या आत मात्र दमदार सुरुवात पाहायला मिळाली. बॅटिंग मार्फत देखील चांगली फलंदाजी केली. त्यानंतर जेव्हा आपल्याला संघाला एक विकेटची ब्रेकथ्रूची आवश्यकता होती तेव्हा देखील पहिल्याच षटकातील या दुसऱ्या चेंडूवरती नाही तर तिसऱ्या चेंडूवरती विकेट काढून दिली. योगेश तिथळे नवीन बॅटर. मागच्या मॅच मध्ये बघितलं गेले तर योगेशने यांनी चांगली साथ दिली होती, परंतु मात्र यावेळेस जर बघितलं गेलं तर आता अवघ्या जर बघायला गेलं तर पूर्व अनुमान के साथ बॅट आणि बॉल यांचा संपर्क नाही. ऑन सेटला मोडण्याचा प्रयत्न होता स्कोर लेगच्या दिशेने, पण ती चित्राई भरी गोलंदाजी करत असताना या ठिकाणी शानदार डिलिव्हरी पाहायला मिळाली. त्यावेळेस बघायला गेलं तर विलास यांची विकेट गेल्यानंतर अजय आणि योगेश यांची ही जोडी स्लॉर 1 गतीमध्ये वाईटचा कॉल. जेव्हा वाईटचा चेंडू टाकला जाईल ना तेव्हा मात्र चान्स तर या ठिकाणी मिळवला जाईल, परंतु यावेळेस मात्र एक कॉन्फिडन्स वाढतोय विनायक यांच्या, कारण विलास यांची विकेट काढल्यानंतर जर बघितलं गेलं तर पूर्णपणे मात्र रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. 9 धावा 1 विकेट हे आपल्याला ऑन द स्कोरबोर्ड धावसंख्या पाहायला मिळते. ती मात्र सेकंड धावामध्ये यावेळेस स्टंपिंग हलकीशी अपील विकेटच्या पाठीमागी या ठिकाणी थोडासा एक अंडर प्रेशर रिलीज दबाव देखील टाकला जातोय, कारण मागच्या मॅच मध्ये आपण पाहतो की 12ला 44 धावा लागत असताना देवडोंगरी या संघाच्या समोर मात्र तो सामना जिंकला होता.
लेग कटर करण्याचा प्रयत्न सिधे बॅटने खेळला असता तर लॉंग ऑन रिजन मध्ये फटकाला असता. आडव्या बॅटने तिरसी बॅटने खेळण्याच्या प्रयत्नात मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अंतिम बॉल डॉट होतोय. षटक समाप्त होते. किफायती षटक. पहिल्या षटकातील 9 धावा 1 विकेट. 18 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक, कारण 79 धावा जमत असताना अजूनही मला वाटतं 70 धावा लागतील या ठिकाणी. 24 मध्ये 70 धावांची आवश्यकता लागेल जिंकण्यासाठी, कारण 9 धावा तर बनवलाय, कारण 79 धावांचा पाठला करत असताना ऑन द स्कोरबोर्ड वरती 9 धावा. एक लवकर विकेट काढल्यानंतर थोडासा प्रेशर टाकला जातोय फलंदाजावरती, कारण रवी मेघे काय फटकेबाजी पाहायला मिळाली होती. 39 धावांची खेळी केली होती गॅप मध्ये लॉंग ऑफ रिजन मध्ये. यावेळेस आपण पाहतोय की नो चान्स असेल, कारण त्या ठिकाणी खाली क्षेत्र असल्या कारण चेंडू सीमा पार निघून जाईल. 4 रन. सिद्धे बॅटने त्याच रिजन मध्ये पाठीमागे क्षेत्र कसेल की नसेल, परंतु मात्र प्रोटेक्शन लावले गेले त्या ठिकाणी. एक धाव हलकासा हलक्या हाताने खेळलेला हा फटका. एक धाव तर खाली जाईल, परंतु इकी दुकीने मात्र या ठिकाणी घड तर भरलं जाणार नाही. ते मात्र चिरापाली बस सिंगाला जर आपल्याला हा सामना मित्रांनो जिंकायचे असेल तर प्रत्येक षटकामध्ये षटकार चौकार तर मारावे लागतील, कारण कॅल्क्युलेशन बनवून खेळावं लागेल. कारण 5 षटकांचा सामना म्हटल्यानंतर मात्र या ठिकाणी बेलपाली संघाने टॉस जिंकला होता. फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरवला होता. त्यात मात्र नक्कीच कमालची फटकेबाजी पाहायला मिळाली. फुडरलेनचा बॉल. यावेळेस फटका तर बसला नसल्या कारण आपण पाहतो की गॅप मध्ये तर आहे, बिलकुल गॅप मध्ये. अंतिम अक्षरी मात्र चेंडू सीमा पार निघून जाईल. हाईट बिलकुल फटका तर फसला होता, परंतु हाईट बिलकुल फटका फसल्यानंतर यावेळेस मात्र नक्कीच अचंबित तर फलंदाज झाले. दात मागतात की चेक केला जाईल का, परंतु यावेळेस मात्र नक्कीच 5 सेकंदामध्ये हा निर्णय घेतलाय बॅटर्सने. यावेळेस मात्र चेक केला जाईल. निर्णय पेंडिंग वर असेल. हाईट नो बॉल. प्लीज द टीव्ही अंपायर रिजेक्टेड टू टेक चेक प्लीज. हाईट नो बॉल. थोडांपारच्या कॉल येतोय हाईट नो बॉल, कारण बिलकुल मात्र रेस्टच्या वरती आणि वरती असल्या कारण मात्र फिरीटचा चान्स, कारण या ठिकाणी नो बॉल असल्या कारणाने फिरीटची संधी निर्माण झाली. ओ नो लुक शॉट्स. फ्री हिटच्या चेंडूवरती मात्र कमालचा फटका पाहायला मिळतोय. स्करलेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार. टू 25 धावा. यात मात्र योगेश कर्णधार आपण पाहतो चिरापाली बस संघाच्या. या ठिकाणी मात्र एक नो लुक स्ट्रोक देखील पाहायला मिळाला. फटका फसलाय. यावेळेस मात्र डाऊन डी कॅच कॉट. ओ श्रेक झेल पकडला गेलाय. योगेश यांची विकेट, आणि योगेश यांची विकेट काढत असताना मात्र दुसरे विकेटचे पतन अवघ्या 25 चे. तीन चेंडू आतापर्यंत मित्रांनो टाकून झालेत. एक बघायला गेलं तर एक षटक पूर्ण. 4 चेंडू टाकल्यानंतर अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. योगेश यांची विकेट जाते. योगेश यांची विकेट गेल्यानंतर अवघ्या 25 धावा. 2 विकेट गेल्यानंतर सुनील जाईल नवीन बॅटर मैदानाच्या आहात. स्वर्गवासी राहुल पांडुरंग थोरात स्मृती चषक 2025-26 स्पर्धा आपण पाहतोय. पर्व 5वे संघर्ष क्रिकेट क्लब आयोजित या प्रतियोगितेमध्ये बघायला तर प्रथम पारितोषिक देखील सौजन्य केले. सन्माननीय श्री रवींद्र भोये साहेब, माजी उपसभापती पंचायत समिती त्र्यंबकेश्वर, आपले देखील खूप खूप आभार आहेत. परंतु यावेळेस मात्र अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. या षटकातील रवी मेघेसर करतोय
जर बघायला गेलं तर फलंदाजी देखील शानदार केली होती. अवघ्या 14 बॉलमध्ये 39 39 धावांचे एक विस्फोटक अंदाजाने फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला बिलकुल मजबूत पकड बनवत असताना पहिल्या विकेटची 53 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली होती. त्यात मात्र हलकासा हातभार लावला गेला होता. तर मात्र विनायक यांनी देखील बॅक टू बॅक 2 षटकार देखील मारले गेल्यानंतर एक मजबूत टार्गेट उभं केलं आणि त्यांच्या पाठला करत असताना तेवढ्याच प्रत्युत्तर दिलंय. डीप बिलकुल फॉरवर्ड रिजन जाईल चेंडू सीमारे सपलीकडे 4 रन. एकोणीस बॉल मध्ये 50 धावांची आवश्यकता. ओ हो कमालचा फटका ज्यावेळेस देखील आउट गोईंग बिलकुल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक परंतु मात्र कॅच पकडण्याचा प्रयत्न केला नाही. 1 बाउंस के साथ अंतिम बॉलवरती मात्र चेंडू सीमा पार निघून जाईल. चौकार. षटक समाप्त होते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 धावा. आतापर्यंत अजूनही आपण पाहतोय की 18 चेंडूमध्ये 46 धावा. कारण मागच्या मॅच मध्ये आपण पाहतो की 12 बॉल मध्ये 44 धावा लागत असताना त्या मात्र धावा तर काढल्या गेल्या होत्या. तेव्हा मात्र योगेश आणि विलास यांची जोडी होती. परंतु यावेळेस 18 बॉल मध्ये 46 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 46 धावा. कोणत्याही क्षणी मात्र या ठिकाणी मात्र पलटवार होऊ शकते मित्रांनो. परंतु मात्र गोलंदाजी नयनीत या ठिकाणी नपुतली सटीक नियंत्रण के साथ करावी लागेल. विशाल मेघे गोलंदाजी ट्रॅक वरती कट केलाय. त्याच रिजन मध्ये पाठमागे क्षेत्ररक्षक पूर्णपणे फटका फसला होता परंतु सेन्सिबल कॅच पकडलाय. यावेळेस कॅचेस विन मॅच. कॅच पकडा मॅच जिंका. शक्तिशाली प्रहार नसल्या कारण मात्र बीड विकेटच्या रिजन मध्ये सुरेख झेल पकडल्यानंतर या ठिकाणी मात्र चालते केले बॅटर्सला. विकेट नंबर 3 अवघ्या 33 धावांवरती तिसरा झटका लागतोय. पवन मागच्या मॅच मध्ये आपण पाहतो की देवडोंगरी संघाविरुद्ध 12 बॉल मध्ये 44 धावा लागत असताना मात्र तो मात्र वन साइड सामना जिंकला होता. काही कमालची फटकेबाजी योगेश आणि विलास यांची. परंतु यावेळेस मात्र परिस्थिती अलग असेल कारण यावेळेस मात्र एक चांगला संघ बेस्ट टू बेस्ट संघ जेव्हा आपल्या समोर असतो तेव्हा मात्र निघेच बेलपाली हा संघ आपल्या संघासमोर मात्र स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. कारण यावेळेस अजूनही 33 धावा तर बनवल्या गेल्यात परंतु पवन न्यू बेटर मैदानाच्या आत येईल ऑन स्ट्राईकला. 17 चेंडू 46 धावांची आवश्यकता लागते. कमीत कमी या ठिकाणी 15च्या सरासरी धावसंख्या तर बनवावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये 15+. कट केलाय. आउट गोईंग स्टँडर्ड तर जरूर पाहायला मिळतो परंतु चेंडूला उंचाई मिळाली. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक झेल पकडलाय. झेल पकडताना बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट. काय कमालची गोलंदाजी विशाल मेघे यांची. .25च्या सरासरीने धावसंख्या बनवावी लागेल मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 षटकार प्रत्येक षटकामध्ये मारावे लागतील कारण 33 धावा 4 विकेट गेल्यानंतर हॅट्रिक ऑन असेल या विशालसाठी. 2 चेंडूवरती 2 विकेट काढल्यानंतर मात्र बिलकुल एक नाराज खेमा आपल्याला पाहायला मिळतो. बिलकुल खामोश आहे चिरापाली बस संघाचा. गोलंदाजी मात्र चांगली हाताळता आली नाही त्या कारणाने मात्र अजूनही कारण विलास यांची लवकर विकेट गेली होती. सीध्या बॅटने खेळलाय. स्ट्रोक तर चांगला आहे परंतु या ठिकाणी शानदार क्षेत्ररक्षण तेवढंच मात्र योगदान पाहायला मिळते जगदीश यांच्याकडून. एक नाही तर एक धावती संतुष्ट राहावं लागेल. 1 धावा सहित 34 धावा कारण 12 बॉल मध्ये 33 धावा तर जमवल्या गेल्या परंतु मात्र कमालची गोलंदाजी या ठिकाणी आतापर्यंत आपण पाहतोय. 1 विकेट 2 विकेट 1 धाव खर्च केली या षटकात. 3 चेंडू टाकून झाली. 3 चेंडूच्या खेळ बाकी शिल्लक असेल. सांगता की ज्याला संधी मिळते तो नसीबवान आणि जो संधी निर्माण करतोय तो बुद्धिमान. परंतु जो संधीचे सोनं करतोय तोच खरा विजेता ठरतोय. यावेळेस मात्र संधीचे चेंडू सोनं केले. 1 धाव पूर्ण केली जाईल. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू येईल. 1 धावती संतुष्ट राहावं लागेल. 1 धावा सहित मात्र स्ट्राईक रोटेटर केली जाईल परंतु मोठ्या फटक्याची आवश्यकता असेल. रिक्वायर्ड रन रेट वाढतोय 18.86चा.
म्हणजेच आपण 3 षटकार तर मारावे लागतील. प्रत्येक षटकामध्ये हा सामना जिंकायचा असेल तर चिरापाली बस या संघाला, कारण तेवढ्यात देवडोंगरी संघाविरुद्ध परिस्थिती थोडीशी अलग होती, कारण विलास आणि त्यांचे योगेश ही जोडी मैदानाच्या आत होती. एक बॅटरने 30 धावा, एक बॅटरने 32 धावा बनवल्या गेल्या होत्या. कट केलाय पाठीमागे एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलाय, कारण एकीदुकी जर धावसंख्या बनवली गेली तर या ठिकाणी सहसा फरक पडणार नाही बेलपाली या संघाला. रन आउटची संधी या ठिकाणी मात्र सट्टिक थ्रो फेकला होता, रनिंग बिटवीन द करता आले नाही. मात्र तिसरी धाव नाहीतर दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज बाद होतोय. विकेट नंबर या ठिकाणी आपण पाहू शकाल 5. हर्षद न्यू बॅटर मैदानाच्या आत जाईल. यावेळेस आपण पाहतो की मी जिक्र केली होती की नक्कीच 44 धावा तर नक्कीच देवडोंगरी संघाविरुद्ध सुरेख पद्धतीने मात्र काढल्या गेल्या होत्या आणि तीच स्थिती या ठिकाणी देखील, कारण एक एक्स्ट्रा षटक देखील होते, कारण 18 बॉलमध्ये 46 धावा लागत असताना अजूनही 13 चेंडूमध्ये 43 धावा लागतात जिंकण्यासाठी. फटका पूर्णपणे फसलाय. पाठीमागे एक क्षेत्ररक्षक यावेळेस देखील झेल पकडला जाईल. विकेट नंबर आपण पाहतोय 5. ओव्हर की समाप्ती देखील पाहायला मिळते. या षटकात केवळ 3 धावा 3 विकेट. काही कमालची गोलंदाजी पाहायला मिळाली. अक्षरशः हा टर्निंग पॉइंट षटक आपल्याला पाहायला मिळू शकतोय. 4 विकेट. 12 चेंडूचा खेळ मित्रांनो शिल्लक. मागच्या मॅच मध्ये जी आपल्याला पुनरावृत्ती पाहायला मिळाली होती की 12 बॉलमध्ये 44 धावा लागत असताना या ठिकाणी अजूनही 12ला 43 मला वाटतंय जिंकण्यासाठी. कट केलाय वाड शॉट. हा फटका खेळण्याची आवश्यकता असेल. असे जर स्ट्रोक खेळला तर मी सांगतो ना पलटवार कोणत्या ऍक्शनने होऊ शकते मित्रांनो, कारण विकेट तसे आहे. विकेट तर या ठिकाणी सुरक्षितरित्याने आपण टिकून जर खेळाल आणि आपला जो कॉन्फिडन्स जो आत्मविश्वास या ठिकाणी जर बाळगला गेला तर आपण कोणत्याही पद्धतीने मात्र जर चांगले फटकेबाजी केली तर नक्कीच या ठिकाणी आपण हा सामना फिरू शकतोय. ओहो प्रत्येक चेंडूला उंचाई तर मिळाली. पाठीमागे क्षेत्ररक्षक अनुमान अंदाज वाह काय सुरेख झेल पकडला जातोय. विकेट नंबर 6. 42 या आकड्यावरती मात्र एक लढखडाती पारी पाहायला मिळते. मात्र जे विजयाच्या उमेद आहेत ते मात्र थोड्याशा संपुष्टात आता पाहायला मिळतात, कारण लगातार विकेटची पतझडी या ठिकाणी थांबू शकली नाही आणि त्याच्या कारणाने लगातार अंतराने या ठिकाणी विकेट टू विकेट काढल्यानंतर एक दबाव महसूस करताना पाहायला मिळतो चिरापाली ब हा संघ. एक सुवर्ण संधी होती या ठिकाणी. प्रत्येक वर्षी हा चिरापाली बस संघ या मैदानात येऊन खेळतोय, पण आतापर्यंत मात्र अंतिम टॉप 8 मध्ये प्रवेश करता आला नाही, कारण उंबरदहारच्या मैदानावरती देखील हा चिरापाली बस संघ खेळण्यासाठी आला होता. तिथे देखील बिलकुल सेकंड राऊंडच्या सामन्यामध्ये मात्र पराभवाच्या समोर जावं लागलं होतं. प्रत्येक ठिकाणी खेळण्यासाठी जातोय, परंतु आपण गोलंदाजी मात्र सुधारावी लागेल. टीम वर्क जर आपलं चांगलं असते ना मित्रांनो, तेव्हा आपण चांगल्या संघाला देखील टक्कर देऊ शकतोय. वेल ट्राय करत असताना वाह काय कडक फटका पाहायला मिळतोय. अनबिलिव्हेबल. फाईन लेग एरियामध्ये मोडून दिला चेंडूला सिम्मर्स आपल्याकडे षटकारांसाठी. सांगतात ना जर मित्रांनो तुमची हिंमत आणि किंमत ही जर तुम्ही जर पूर्णपणे योगदान मैदानाच्या आत दिली तर देखील हौसला बुलंद होतोय. आणि या हौसल्याला बुलंद देत असताना जर आपण ठाणलं असेल मनामध्ये की मी जर हारलो तरी चालेल, परंतु मात्र पूर्णपणे आपलं समर्पित योगदान करा या मैदानाच्या आत. कारण मित्रांनो जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत हिंमत हारू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. हेलिकॉप्टर शॉट खेळलाय. एक दाद पूर्ण काढली जाईल, कारण यावेळेस सट्टिक थ्रो फेकला जाईल. नॉन स्ट्राईक कॅन्डला दुसरी धाव करण्याची पूर्व तयारी देखील होती, परंतु शानदार एक्स्ट्राक्शन केवळ एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचती दुखीने आपण पाहतो की नक्कीच अजूनही या षटकातील जर बघायला तर 2 चेंडूचे खेळ बाकी शिल्लक असेल, पण धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 49.
ओहो पल्लू शॉट सफल तर झाला होता, परंतु त्या ठिकाणी फटका फसतोय, फटका हुकतोय. विकेट नंबर 7. 49 धावती हा 7वा विकेट. ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है. जिंदगी बस एक क्रिकेट का खेल है. कारण आपण पाहतो की एक संघ विजयी होणार, एक संघ पराभूत होणार. कारण आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी जर बघितलं तर खराब प्रदर्शन पाहायला मिळालं. एक बाजूला वाटलं होतं की एक समयला वाटलं होतं की चिरापाली ब हा संघ वापसी करील, कारण विलास यांची लवकर विकेट गेल्यानंतर स्ट्रगल करताना अजूनही चिरापाली ब हा संघ या ठिकाणी मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. 8 विकेट 49 धावा, 2 विकेट जर काढले गेले तर या ठिकाणी ऑल आउट केले जाईल. जवळजवळ पूर्णपणे सामना फसलाय. फसत असताना जर बघाल तर या ठिकाणी बिलकुल लॉंग लेगच्या गल्लीमध्ये चेंडूला खेळलो होतं, स्ट्रोक देखील मारला गेला होता, परंतु रनिंग बिटवीन द विकेट करत असताना या अंतिम बॉलवरती 1 धाव खाली जाईल. षटक समाप्त होते, म्हणजे धावसंख्या 50 पाहायला मिळते. म्हणजे 6 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. 6 बॉल आणि 29 धावा, म्हणजे या ठिकाणी 5 षटकार. सुभाष शेवटचा षटक. या गोलंदाजाने देखील शानदार फलंदाजी केली होती. 2 उपयोगी फटके. यावेळेस ब्लॉक हॉलमध्ये चेंडू तर ठेवला होता, लेंथवरती पडल्यानंतर बिलकुल ऑफ स्टंप मारा केला गेलाय. जात असताना विकेटच्या पाठीमागे मात्र डॉट चेंडू, 5 चेंडू. आता मात्र लगातार या ठिकाणी 5 षटकार मारावे लागतील. कट केलंय पॉइंट डोक्यावरून. त्या ठिकाणी मात्र निकीच्या रवी मेघेसर जाईल चेंडूच्या पाठला करत असताना रोखला तर जाईल, बिलकुल प्रयत्न केला जातोय. बाउंड्रीच्या करीब 1 मीटर आत रोखलाय. रनिंग बिटवीन द विकेट, या ठिकाणी विकेट किपर यांच्याकडे थ्रो येईल. तोरीस त्यावेळेस जर बघितलं तर 3री धाव. ओके यश, 3 धावा पूर्ण कंप्लीट. तीन धावा खाल्ले, 26 धावांच्या आवश्यकता. 4 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. या ठिकाणी अजूनही मात्र संधी निर्माण होईल. तेव्हा संधी निर्माण होईल की नो बॉल वाईट या जर चेंडूवरती जर षटकार चौकार जर मारले गेले तर या ठिकाणी कदाचित वापसी होऊ शकते. कारण ह्याच मैदानावरती 2024 मला वाटते 23-24च्या सत्रामध्ये ह्याच मैदानावरती नीलकमल ठाणापाडा आणि वावर हा सामना पाहायला मिळाला होता. 1 बॉल आणि 14 धावा लागत असताना तो सामना वावर या संघाने जिंकला होता. यावेळेस आपण पाहतो की यावेळेस परत एकदा आणखीन चांगला डॉट चेंडू पाहायला मिळतोय. स्लोअर 1 गतीमध्ये मात्र आक्रमण करत असताना मात्र व्हेरिएशन परिवर्तन करून असताना गोलंदाजी केली जाते. लाजबाब गोलंदाजी, पूर्णपणे सामना झुकतोय बेलपालीच्या बाजूने. ओ हो अंतिम क्षणी चेंडूला कट केलंय, हुक केलंय, चेंडू सीमा पार निघून जाईल षटकारांसाठी. 53 धावा. यावेळेस मात्र नक्कीच विकेट जर टिकवल्या गेल्या असत्या तर चिरापाली ब हा संघ वापसी केला असता, परंतु त्यांनी मनावर ठाणलं नाही. एक मोठा धावांचा डोंगर मात्र या ठिकाणी थोडासा गेल्यानंतर थोडंसं मात्र नक्कीच त्या ठिकाणी दबाव महसूस करत असताना फलंदाजी केली होती. यावेळेस 1 धाव तर केली जाईल, 54 धावा, परंतु मात्र 54 धावा बनवत असताना शेवटचा चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल. कारण 79 धावांचा पाठला करत असताना 60 धावा. अंतिम बॉलवरती मात्र आपण पाहतोय कुठल्याही प्रकारची धाव नाही. म्हणजे जवळजवळ मला वाटते हा सामना केवळ 18 धावांनी मात्र हा सामना चिरापाली बस संघाला पराभव स्वीकारावा लागतोय. आणि 18 धावांनी पराभव स्वीकारत असताना मात्र 18 धावांनी हा सामना जिंकला. आजच्या दिवसातील 30 बॉल क्रमांक 3 पॉलविनी संघ ठरलाय, तो मात्र बेलपाली हा संघ. हारलेल्या संघाचे कौतुक असेल, जिंकलेल्या संघाचे अभिनंदन असेल. कारण सांगतात ना की मॅच हारली म्हणून गेम संपत नाही आणि मॅच हारलो म्हणून प्लेयर संपत नाही आणि कोणी नावे ठेवता म्हणून क्रिकेट खेळाचे थांबत नाही. आज हरलो म्हणून कधीच जिंकणार नाही असं तर क्रिकेट नाही. कारण समोर कोणताही संघ असणार, जर जिद्द, चिकाटी, कला, कौशल्याने आपलं टीम वर्क जर चांगलं असेल तर आपण मात्र चांगल्या संघाला देखील आपण मात करू शकतोय, टक्कर देऊ शकतोय. आणि हे चित्र पाहत असताना या ठिकाणी थोडासा स्ट्रगल करत